सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 16,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं। यात मोठ्या प्रमाणात फळबागांचा समावेश आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडे 36 कोटींचा प्रस्ताव पाठवलाय, तर शेतकरी मदतीची आस लावून बसलेत। पंढरपूरच्या भाजी बाजारात हरभऱ्याची पालेभाजी भाव खातीये। 1 किलो हरभऱ्याच्या भाजीचा दर 200 रुपये। 1 किलो चिकनच्या दरा एवढा हरभऱ्याच्या भाजीचा दर मिळत असल्यानं शेतकरीही खुश आहे। हिवाळ्याच्या ऋतूत पौष्टिक आणि विशिष्ट चवीच्या हरभऱ्याच्या भाजीला विशेष मागणी असते। धुळे जिल्ह्यात खरीपात लागवड केलेल्या कांदा काढणीला सुरुवात झाली आहे, मात्र शिंदखेडात मजूर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। कांदा काढणीचा खर्च उत्पादनापेक्षा जास्त होतोय, त्यात कांद्याला दर मिळत नसल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। रायगडच्या तळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचा परतावा मिळावा म्हणून साखळी उपोषण सुरू केलंय। यावेळी सरकार आपल्या दारी, शेतकरी झाला भिकारी अशा घोषणा देत शासनाचा निषेध करण्यात आला। शेतकऱ्यांनी नुकसानी पीक विम्याचा परतावा लवकरात लवकर द्यावा अशी मागणी केली। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळेमध्ये शेतकरी बेमुदत उपोषणावर ठाम आहेत। शासनानं वर्ग केलेल्या जमिनी परत द्याव्यात अशी मागणी शेतकरी करतायत। यासाठी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर त्यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसेंनी पीक विमा तसंच शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात बैठक घेतली। यावेळी त्यांनी 8 दिवसात शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला। यासोबतच त्यांनी पीक विम्याची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्याचं आश्वासन दिलं।